जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील निरामय हॉस्पिटल इथं दरवर्षी ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। यावर्षी या ईद मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला आमदार तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, MIM जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली। रुग्णालयाचे डॉक्टर पद्माकर सबनीस आणि डॉक्टर गोविंद पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते। तसंच या कार्यक्रमाचे कौतुक देखील करण्यात आलं। तर मनातील वाईटपणा बाहेर काढलं तर जगात कोणी वाईट नसणार, कधी भांडण होणार नाही असं डॉक्टर पद्माकर सबनीस यांनी सांगितलं। संत कबीर कहते हैं, बुरा जो देखने मैं चला मुझे बुरा न मिलिया कोई, जो मन देखा अपना मुझसे बुरा न कोई, कबीरा मुझसे बुरा न कोई। आपल्या मनातील कटुता, आपल्या मनातील वाईटपणा जर आपण बघितला आणि त्याला बाजूला काढलं तर जगामध्ये कोणीही वाईट नसेल आणि कधीही आपल्यामध्ये भांडण होणार नाही आणि सर्व समोपचाराने आणि एकत्रित राहतील। हा संदेश घेऊन निरामय हॉस्पिटल दरवर्षी ईद मिलन, दिवाळी स्नेहसंमेलन आणि आषाढी एकादशी हे कार्यक्रम आयोजित करत असतो। समाजातील सर्व स्तरातील लोकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला आणि या कार्यक्रमाचा आनंद आणि संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवला, त्याबद्दल धन्यवाद। एकच की सगळ्यांनी मिळून मिसळून राहावं आणि अजून एक की रमजानमध्ये जे काही उपवास केले जातात त्याचे मेडिकल जे फायदे आहेत ते सुद्धा आजिम सरांनी आपल्याला समजून सांगितलेले आहेत। तर हे फायदे की त्याबद्दलचा जो एकतर्फी विचार केला तो न करता यासाठी आपल्या शरीरासाठी काय फायदे आहेत ते सुद्धा सगळ्यांनी समजून घ्यायला हवेत। तर दोन समाजातील दरी कमी करण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असून एक दिवस स्वप्नातला भारत नक्कीच बनेल असं MPJचे अजीम पाशा यांनी सांगितलं। आज निरामय मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल की ओर से विगत 15 वर्ष से बंधुता, भाईचारा, गंगा जमुनी तहजीब को जो लोग नुकसान पहुंचाने की कोशिश कर रहे हैं, तो हम समझते हैं कि डॉक्टर सबनीस साहब है, डॉक्टर गोविंद पाटिल साहब है, इन जैसे लोग अभी भारत में मौजूद है और इसको कोई नुकसान नहीं पहुंचा सकता। लोग माहौल को एक तरफ खराब करने की कोशिश कर रहे हैं, वो चंचक्के है, लेकिन दूसरी तरफ बड़े संख्या में आज भी 80% लोग ऐसे हैं जो देश की जमीन, गंगा जमुनी तहजीब को और बंधुता को बचाने की कोशिश कर रहे हैं, उसका प्रचार और प्रसार कर रहे हैं। निरामय हॉस्पिटल की ओर से विगत 11 वर्ष से ये कार्यक्रम लिया जा रहा है। हर जयंती को, हर धार्मिक त्योहार को इनकी तरफ से कुछ ना कुछ जातीय सरोखा के नाम से सभी लोगों को बुलाया जाता है। तो ऐसे कामों की आज जरूरत है और बहुत स्पीड से जरूरत है, वरना आज हम देखते हैं कि वो 100% लोग जो नफरत फैलाना चाह रहे, 80% लोग के खामोश होने की वजह से वो शक्तिमान होते जा रहे हैं। तो उसमें डॉक्टर साहब के जैसे लोग हैं, खड़े हुए हैं और हम यकीन करते हैं कि हमारा भारत, सपनों का भारत एक दिन इन लोगों की वजह से बनकर रहेगा। जय भारत। तर हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इम्रान मणियार, अब्बास मणियार यांच्यासह सर्वांनी विशेष परिश्रम घेतले होते। NTV न्यूज मराठी।